नवनाथ भक्तिसार अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीराया. भोक्तया षडस गुण ऐश्वर्या ऐशी ऐसुनी अपार माया सकळ कळा तुझे निया. घट घट परंतु आकाश न्याय सर्व तवची ब्रह्म होय. ऐसे आसुनी निराळा राहे अव्यक्त व्यक्त पावणे. की अपार घटी अपार तरणी व्यापुनी ऐक्य दिशे गगनी. त्याचे न्याये मोक्षदानी व्याप्तासे सर्वाते. तरे पूर्ण ब्रह्मनाथ वेश करून निधी पंढरीचा आदेश. कनवाळू जगन्नवेश भक्तवत्सल नटलासे. तरे हे दीनबंधो भक्त व्यापका पुंडलिक वरदायका. आता पुढे रसना दोदिका भक्तिसार वद्विका. मागिले अध्यायी रामदर्शन आणि द्वितीय अंजनी नंदन. गोरक्षा लागे भेटून अदृश्यपणी मिरवले. आसो स्वस्थाना गेला अयोध्यानाथ. एरीकडे अंजनी सुत शृंग मुरडा जाऊन त्वरित सानवेशे नटलासे. गुप्त वेशे राजसदनात पाहता झाला अंजनी नंदन. एकांत तनय मैनाकिनी पद्मिन मंचाकावरी पौडली. सुखा निद्रा शयनी असून पारिचारिका गेल्या होत्या उठून. ऐसा एकांत संधी पाहून धवळा ते संचरला. चपळपणे तो मंचकाजवळी जाऊन बैसला प्रताप बळी. किलोत्तळा पद्मिनी करकमळी करपात्री दरियली. व्यक्त होता करकमळ सावध झाली किलोत्तळा वेलाळ. तो दृष्टी देखील अंजनी बाळ चरणावरी लोटली. किलोत्तळानी मैनाकिनी तृतीय नामा तिची पद्मिनी. या परी बोलती कल्पनी कवन्यार्थी ही नामे. तृतीय अभिदाना ती दुहिता झाली कवनार्था. मग त्या कल्पने वाक सरिता व्यक्त होणे मिरविली. ऐसा पाहुनी श्रोतियाचा आदर बोलता झाला कवी सादर. तृतीय भिन्न भिन्न प्रकार कैशा रीती ते ऐका. तरे पर्वता माझी मंद्रागिरी जम्बूद्वीप त्याची प्रथम पायरी. यावरी सिंहलदीपीची दुसरी मेरू मांधार आहे की. त्यावरी सिंहलदीपी भुवनी स्त्रिया तुतुक्या अस्ति पद्मिनी. त्यात ही मुख्य मैनाकिनी स्वरूपवंती विरुतसे. तो एके दिवशी अभ्यंग करुनी उभी राहिली धवळारी जाऊनी. ते सहज दृष्टी दिशा गमनी आकाशाते पाहतसे. वस्ती जगडती कबरीवार तो वर दृष्टी जाऊनी गोचर. उपचरो वसु विमानांवर आरूढ होऊनी जातसे. विमान रूढ झाला होता तो वसन एकांगे झाले तत्वता. आवेश बाहेर लिंग दर्शता असावध वैसलासे. विमानवरी गवाक्षद्वार त्यातून दिशे अवयव समग्र. तो मैनाकिनी पाहून नेत्र हासे गदगदा ते काळी. ते ऐकूनी वसुनाथ विक्षेपोनी बोलता झाला तिथे. मने पापिनी परपुरुषा ते पाहुनिया असलीस. तरी ऐशी जारणी वरती धरुनी राशी स्वगृहाप्रती. माझे विषयी कामशक्ती उद्वली म्हणून असलीस. तरे मी नो हे तैसा भ्रष्ट सकळ वसू माझी श्रेष्ठ. इंद्रिय दमनी कनिष्ठ पूर्व तपा साधितसे. तरी मम अभिलाषा धरून गदगदा अशी पापिनी. परे पुरुष विनोदे स्वस्थानी जाऊन या पडशील. श्री देश श्रीकटक वस्ती होईल तुझी शेकी. मग कैचा पुरुष ते लोकी दृष्टीगोचर होईल. ऐसे बोलता वसु अंतरिक्ष परमलाजली पद्मिनी सुलक्ष.
परे पदच्युत शब्द ऐकता प्रत्यक्ष स्तुती संवाद व्यापिली. म्हणे महाराजा वसुनाथा अपराध झाला विषम आता. अपराधाचे विवरण करिता बोलता नये आम्हाशी. परे हा सो प्रारब्ध योग कदा न सुटे संचरला भोग. तरी उशाप देऊनी आता सांग स्वपदाचे स्थापावे. तुम्ही वसू सर्व प्रकारे भरला असता शांती भांडारे. परम कनवाळू इंद्रिय साचारे योगदमनी मिरविला. तरी उशाप देऊनी माते खरी महाराजा पदाश्रित. मग अंतरिक्ष पाहुणे डळडळीत उशापाते वदलासे. म्हणे पद्मिनी ऐक वचन श्रीराजात केलोत्तळा स्वामीन. तेथे आयुष्य सरल्या पूर्ण. ते पदी वशील तुमाये. परी मज भावे विने दिले चित्त. तरी मही मिरवेल माझा सुत. तो तुझ स्वीकारुनी होईल रथ मचरणात मनोनिया. तो रथ झाल्या अंगसंगी पुत्र लाभशील रेत प्रसंगी. मीननाथ हे नाम जगी प्रसिद्ध मिरवेल मैते. तो पुत्र झालिया तू ते शेवटी विभक्त होईल मच्छिंद्र जेठी. मग तू स्वपदा येऊनी गोरटी भोगभोगी स्वर्गाचा. या उपरी बोलली मैनाकिनी पुरुष नाही का तया भुवनी. सकळ स्त्रिया दिसती यावनी काय म्हणूनी महाराजा. तरी पुरुषा वाचुनी संतती कोठून होतसे नसुनी. पती रो म्हणे येऊनी मारुती भुबुकार देतसे. ऊर्ध्व रेता वायुनंदन वीर व्यापिले भुबुकारे करुण. मग उत्पत्ती उदयमा जन्म तेथे होतसे शिवानने. बाळ तनु तो पुरुषधारी मृत्यू पावे तो भुबुकारी. तुक्या विन चळणारी मैवरी विराजती. आयशी वदता अंतरिक्ष मात. मग बोले पद्मिनी त्याशी त्वरित. हे महाराजा मचरणात येईल कैसा त्या ठाया. प्रत्यक्ष पुरुष पावती मरण आईशी चर्चा तेथे असून कैसा येईल तव नंदन मम भोगार्थ महाराजा. अंतरिक्ष म्हणे ओ शुभाननी तू किलोतळेचे उपरी जाऊनी बैसोनी उपरी तप मांडणी आराधावा मारुती. प्रसन्न झाली वायुनंदन मम मुक्ती करशील त्या भयापासून. तरी तुझ सांगतो ती खून चित्ता माझी रक्षावी. प्रसन्न होईल जेव्हा मारुती मागणे राजे अंगसंगती. मग तो संकटी पडून क्षिती मच्छिंद्रनाथा ते अनिल. तरी हा रचुने दृढोत्तर उपाय मिळवीत आहे मारुती भय. तरी तयाचे हस्ते साधावे कार्य मच्छिंद्रनाथा ते अनोने. या उपरी बोले पद्मिनी होती रामचरणे श्री मारुती. कैसे सांग माते द्यावी रती ऐसे म्हणेल महाराजा. परे ऐशिया बोल प्रकरणी मारुतीच मिरुला विषय ध्वनी. मग तो सुत मच्छिंद्र कोठुनी येई तेथील महाराजा. ऐसे अंतरिक्ष ऐकता वचन म्हणे विषयो पदवरहित वायुनंदन. ब्रह्मचार्य व्रता ते लोटून रती सुखा कैसा मिरवेल. तरी हा संशय सोडून गोरटी अर्थ धरिजे तुका पोटी. मच्छिंद्राला शिलयने कोटी हनुमंते करुण्या. ऐसे सांगुन्या अंतरिक्ष स्वस्थाना गेला वसु दक्ष. एरीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष श्रीराज्यात प्रवर्तली. शृंग मुरडा राज्य पड्डाने भ्रमण करिता ती पद्मिनी. तो चर्मिकेचे सदने सहजस्थिती पातली. सहजस्थिती जाऊने ओसरी बैसती झाली शुभगात्री. तो ती चर्मिका पाहुणे नेत्री बोलती झाली ती येते. म्हणे माय ओ शुभाननी कोठे अशी लावण्य खाणी रे. म्हणे ओ माय बहिणी शिवणदीपी मी असते. परे अंतरिक्ष वसूचे शापे करून पाहते झाले माय ओ हे भुवन. आता माझे संगोपन कोण करील कळेना.
ऐसे ऐकुनी पद्मिनी वाणी बोलती झाले तो चर्मिणी म्हणे माय ओ माझे स्थानी राहुनी सुख भोगिका स्वहस्ते करुणी पाक हरित जामाये तृषा भूक मी आपुला गृहीचा एक तारांबळ होतसे तरी माय ओ आक्षेप सोडून शिवी माय ओ माझे सदन कन्ये समान तुझ पाळीन सर्व सुख देऊन्या ऐसे ऐकुनी तेची वार्ते परम तोषली हृदय दुहिता मग तेथेची राहुनी बल्लवी हस्ता क्रिये लागी आराधी स्वहस्ते करुणी पाक निष्पत्ती करीत चर्मिके क्षदू प्रती शेवटी भोजन प्रक्रिये संगती आपण सेवी नित्यशा यासही लोटता बहुत दिन केलो तळा राज्य स्वामीन आयुष्य सरले जरा व्यापून मग मंत्र्या लागी बोलत असे म्हणे ओ आयुष्य सरले निकट तरी कोणाशी ओ द्यावा राज्यपट मंत्री म्हणे माळिका चोखट राजसुंडी विराजावी सहज स्त्रिया पाचारून गज प्रेरावा माळ देऊन त्याशी भेटेल दैवमान माळग्रीवा ते ऐसे बोलता मंत्री ते वेळी परम तोषली किलोत्तळा सुदिन पाहुणे कार्यमंगळा अर्पिली माळ गजसुंडी समग्र स्त्रियाचे सभा भरून मग तो प्रेला माळ देऊन तो प्रांती मैनाकिनी पाहून गळा माळ ग्रीवेत ओपिली या उपरांतिक भोगावते राणी व आचरली पूर्वोक्त तप पर्व वश केला मनोभावे रामदूत तेने वश झाला अंजनी नंदन हे पूर्वीच लिहिले कथन वायू सुते मच्छिंद्राकारण पूर्वीच प्रकरण निवेदिले तरी आसो ऐसी कथन शिवदीपी मैनाकिनी नाम आता पितराच्या आवडी करून नाम असे विराजले या परी शिवदीपीची दारा म्हणून सर्वांच्या वाग्युत्तरा पद्मिनी नाम सर्वोपचार बोभावती कटकात किलोत्तळेचे पावली आसन म्हणून किलोत्तळाचे नाम असो गुप्त रूपे वायुनंदन सावध केली किलोत्तळा सावध करुणी तिथे म्हणे किलोत्तळे ऐकमात तुवा मज ठेवूनी वचनात मचरणात आणविला तरी तव वचनापासून सुटलो आहे अर्थ वरुण परी तव सुखाशी पातले विघ्न मचरणात मच्छिंद्र शिष्य येतो की तो मच्छिंद्राहुनी प्रतापवंत नामी मिरविला गोरक्षणात तो अजिंक्य असे त्याचे सामर्थ्य वर्ण देना वाचेशी म्या तुझसाठी यत्न केला श्रीराम मध्यस्थी घातीला परी अवमानून उभयंताला मच्छिंद्र नेऊ म्हणत असे तरी तो आता येईल येथे त्याशी सज्ज करून प्रीती ते गोवून घ्यावा कोणी तारते सुख संपत्ती दाखवण्या परे तो नो हे मच्छिंद्रा समान विषयी विरक्त तपोधन कैचा राहिला नवल विधान सर्वोपरी विरक्त तो परे वाचा गौरव द्रव्य गौरव आसन गौरव वसन गौरव भोजनादी नाना वैभव गौरवनी तोषवावा जैसा जतन करी पावक संग्रही हे गौरवी राख परी विधी वेष्टने रक्षणे मानिक होत आहे शुभाननी ऐशी बहुधा गौरव करून तुष्ट करावे थयाचे मन ऐसे सांगून वायुनंदन गमन करिता पैजाला परे ती चपळ मैनाकिनी मारुती बैसविला खनकासनी सोडोपचारे पूजा करून बोळविला महाराजा स्वस्थाना गेला वायुसुत एरीकडे गोरक्षणात वेश्याकडकी मार्गी येत मुक्कामाशी साधुनिया जैसे पक्षी करीती गमन तया या तरुवरून त्या तरुवरी जाऊन तेवी गोरक्ष मुक्काम करून शृंगमुरड पातला गावा निकट पेटेत धर्मशाळा होती त्यात वेशाकट राहून तेथ शिबिरा परी योजिले
मांगाती वेश्या मुख्य नायिका कलिंगा नामे मुख्य दोदिका सरंजाम घेऊन निका राजसज्ञे चालिली सवे वेशा 7-5 घेऊन रूपवंत गुणवंत साच ऐशे कटकी करुणी संच राजांगणी मिरवले राजद्वारी उभी राहून पाठविले वर्तमान द्वाररक्षिके आत जाऊन वेशा कटकी सांगितले हे महाराजा राजद्वारी कलावंती कलाकुसरी रूपवंती गुणगंभीरी भेटी लागी पातली तरी आज्ञेप्रमाणे वधू ती ते ऐशी ऐकता किलो तळा मात म्हणे घेऊन या स्वस्थानात अवघे समारंभेशी ऐसे ऐकता द्वारी दूत सवेची पातली द्वारावरती घेऊन कलिंगा कलावंती सभास्थानी पातली तो कनकत गट्टी रत्नकोंदनी मच्छिंद्र मिरुला कनकासनी निकट वैसोविला मैनाकिनी निजवारे शोभली जैसा नभी उडगणू ज्योती मध्ये मिरवला रोहिणी पती त्याची न्याय मच्छिंद्राभोवती सकळ स्त्रिया मिरवल्या के तेज पुंज अटकासनी हिरा मिरुला शुद्ध कोदनी नवरत्न हिरे वेष्टीत हिरकणी तैसा शोभला मच्छिंद्रा के शैल्या नव्हते त्या रश्मी ज्वाला मध्ये मच्छिंद्र अर्क गोळा कनकासनी ते सजनी सकळा राजसभेत मिरवता आसो ऐसा सभा संगन कलिंगा दृष्टीने पाहुन मग बोलती झाली सभ्यवचन मैनाकिनी रायाते हे महाराजा शैल्यपती ऐकून नामाभिधान कीर्ती सोडून आपल्या देशाप्रती येथे आले महाराजा तरे कीर्ती ध्वज फडकत आवनी तैसा अवलोकोनी आली करणी मही कलावंत राजभुवनी विराजतसे महाराजा हृदय द्रथ राजा हस्तिनापुरी कीर्तिध्वज धर्मचारी त्याची नीती मंगाल धरित्री गोपीचंद विराजला याची नीती कीर्तिध्वज शैल्यदेशी किलो तळा नाम साज ऐशी करुणी सत्कीर्ती भाज येथे आले महाराजा ऐशी बोलता कलिंगा युती परम तोशली किलो तळा भूपती मग समुच्चय विचार करुणी अन्न भुक्ती देऊनी बोले किलो तळा तवती कलिंगा येऊनी शिबिरी मध्यान्ह समया सारुनी उपरी सरंजाम सजुनी परी सावध रात्री वैसली तो एरीकडे मैनाकिनी येऊनी बैसली सभास्थानी सभामंडप शृंगारोनी दीपमाळा रचेल्या लावूनी स्फटिकाची खुपिका मेणबत्ती लावूनी दीपिका अगरबत्ती गंध लोका घ्राणोघ्राणी मिरवी तसे तबकी भरोनी गंगेरी पाने विडे रचिले त्रयोदश गुणी तयात फुले उत्तरदानी लोका माझी मिरतसे ऐशे सभे कटकासने मूळ पाठविले कलिंगे लागुनी तवती आपुला सारांजाम घेऊनी दिव्य तेजे मिरवली एरी कलिंगा सदना सदना जात सवे चालिला गोरक्षनाथ परी कलिंगे पाचारुनी एकांतात गुज सांगे तेशी मने ओ ऐक गुणगंभीरी तू नाट्या करशील सभे तरी तरी मृदंग वाद्य माझे करी सभास्थानी ओपिका शैल्य सभे कटकस्थाने रिजवता माझे वाजवणी मग द्रव्य लाभ घे ओढुनी मानेल तैसे मग तिथे ऐशे ऐकता कलिंगा वदत हे वरिष्ठ महाराजा गुण समर्थ सभेस्थानी स्त्रिया समस्त पुरुष नशे त्या ठाया तरे तुम्हा लागे तेथे नेता वितर्क वाढेल संशय चित्ता स्त्री देशात पुरुष व्यक्त कोठेची नाही म्हणून ऐसे ऐकोनी तपोद्रुम मने ऐकवो सुमदमे अंग वेशे तो नटून रंग तुझा लोटवाया
माझी इच्छा होईल पूर्ण तुझेही मिळेल अपार धन. मग ती कलिंग आवडीनं अवश्य नाथा म्हणतसे. मग ठेवून कुंची की सार परिधानिले उत्तम चिर. जटा विभक्त करुणी भार मुक्त भांग बरिला. भाळी चर्चुनी कुंकुम कोर सोंगयार्जनी मिरुले नेत्र. कबरी करुनिया चिरपदर नाभिस्थानी खोविला. काढोने कर्णमुद्रिकेचे भूषण ताटके केली परिधान. तेही कोंदणी जडित रत्ने नक्षत्रासम जळकदी. के एकाग्र करुणी रोहिणीपती करू पाथले श्रवणी वस्ती. मुक्त घोष नाशिका प्रती सर्जिनत शोभतसे. पाच न जडितर भूषण ग्रीवे माझी अपार हेमा. नाना नगी हटक्या गुण मुक्त लळा शोभल्या. असो आता किती वर्णन अंगवेशे गोरक्षनंदन परम शोभला चपळे सम. वेशांगणी तळपतसे आधीच पूर्ण हेमकांती अवतारी. त्यावरी नटला हेमशृंगारी. मग वर्णन दशा स्वरूपा परी रंभादाशी शोभली. आयशे आव्हानुनी पैजनी ती मृदुंग कवळुनी प्रतिहाती. नट नृत्य स्वरूपी राजपंक्ती जाऊन या मिरविली. परे त्या शैल्ये शुभाननी पाहती पुरवंडा सुलोचनी. एकमेका बोलती वाणी मदनवाळी आशे. सकळ नाट्य कलावंती विकळ स्वरूप नीचे दिसती. म्हणती धन्य विद्यात्या प्रति रचिली मूर्ती अनुपम्य. समस्त वंदू जरी उर्वशी तरीच्या पुढे वाटती दाशी. चपळे सम सहजेशी तळपताये बाळीये. साज सोडून प्रत्योदक नाद दर्शवी अलोलिक. पाहतेपणी पडून टक विस्मयाते पडती द्या. वाद्य नादे व्यक्त व्यक्त मेळवी ताल अति अद्भुत. परी सकळ शैल्याते चक्षु तेथे एका ठाई मेनले. कलिंगा मुख्य नायिका परिपुरवंडा दैन्यवाणी. जैवी उदया येत तरणे सकळ तेजा लोपती. असो नाट्यदारा कलिंगे सहित उभ्या राहिल्या करुणी नृत्य. ते कटकी कवळुनी मृदुंगाते कुशळ वाजवी पुरवंडा. संगीत स्वरत गायन शैल्या सकळ तुकविती मान. मनोबोलती वचन धन्य म्हणती कलिंगा. सकळ शैल्या सभांगणी त्यात मचेंद्र नाथ कानकासनी. पद माळिके चिंतामणी हिरा चमक दावितसे. पुढारा पाहुनी गुरुनाथ मनीच्या मनी नमन करीत. परम हेलावे आनंद चित्त म्हणे कृतार्थ झालो मी. आता श्री गुरुचे पाहिले चरण सकळ झालो तापहीन. मग स्फुरण ये कुशळपणी वाद्य कळा मिरवितसे. ते नृत्य गीत संगीत होता पाहुणे लाजे विधी द्वैता. लज्जत अप्सरा गंधर्व माता ठेवून पाहती चरणाते. तान मान रंग प्रकार तल्लीन झाले सकळ बार. सान तुकाऊनी नाथमचिंद्र म्हणतसे. मग परदानवया उंच वस्त्र काढून असते देत मचरनाथ. तो पुढारा पाहून हर्ष बळवंत लागवकडे वर्तवी. मृदुंग वाद्य वाजविता अद्भुतपणा कुशळता. तया नादाते अक्षर व्यक्ता भ्रांती काढितसे. त्या अक्षरा माझी अक्षर मचरनामे चमत्कार. दावुनी पुढे तोची व्यवहार रंगा समान नाचवी.
मृदुंग अक्षरी तैसी चर्चा दावी तसे गुरुवर्या चलो मच्छिंद्र गोरक्षाया पुन्हा अक्षरे आच्छादी परे अक्षरी मच्छिंद्रा ते श्रवण होता पाहे बहुते चित्त चाकाटुनी मने ते कोठून आला गोरक्ष एरीकडे सहज चाली गोरक्ष वाजवी गायन पावली रंजित देखता गुरु मावली तिचा अक्षरे आणि तसे आणि त्या अक्षरे पूर्वव्यक्त होताचे मच्छिंद्र दचकत भवते पाहुनी गोरक्षनाथ कोठे आहे म्हणतसे शैल्या आणि कलावशिनी त्यासही व्यक्त न पाहता नयनी फोडून पडतसे अक्षरध्वनी श्रवणी साजनी आमुचे पिशाचवाणी भोवती पाहतसे घडी घडी चित्त दचकतसे थडथडोनी हृदय उडतसे आला गोरक्ष म्हणोनी मग नावडे सभा कनकासन मुख वाळले झाले ग्लान मग कोणी ऐकेना गायन चित्ती फार व्यापिले चलो मच्छिंद्र गोरक्षाया जवळजवळ अक्षरे ती ऐकून या तव ती दचकोनी गेली काया काळे मातेव्हा येतसे तव पाहुणे केलो तळा हृदय पिटूनी चित्तानळ काळिंबा काया म्हणून सकळ रोमांचक उडती शरीरी तव पाहुणे केलो तळा म्हणे महाराजा तपपाळा सुरस रंगी मुख कमळा काळिंबा कावरेली एरे म्हणे ओ मैनाकिनी माते दिसते विपरीत करणी मच्छिंद्र शिष्य गोरक्ष अवनी भय आहे तयाचे तो परम पवित्र भक्त चुडामणी विषयना तळे इंद्रियादमने महाप्रतापे तपोखानी वैराग्याशे तो असे हो आगे ओ तो येतो तव पट्टणी नेईल माते स्वदेशावनी मग तव रतीची सुखामिनी गोरक्षांकी नसेल ऐसे ऐकता किलो तळा मारुती सुतेचा खून गराळा हृदय व्यापुनी जळू लागला मुख कोमाविती पैजाली मग तो रंग नाट्यकृती विरस होऊनी नावडे चित्ती हृदया लागी ते चिंता भावती नांदती झाली प्रत्यक्ष नाट्य रंगाचा आनंद वेश बळी आव्हान निल्या एकच भाष्य मग रंग देवता पाहून ओस उठू आपल्या ठाण्याते जैसा पयसै दैवा पडे गाठी मग विरस होऊनी नेसल्या गोष्टी मिरवला हात अन्याय पोटी उभयंता तळे परीती चतुर मैनाकिनी गायन स्वर आव्हानिकानी तो मृदुंग ठाई उठोनी ध्वनी चलो गुप्त गोरक्ष आया ऐसा संवाद अक्षरस्थिती किलो तळा श्रवण करी मग बोलावनी कलावंत उत्तर ते आराधी म्हणे तव सारंगी संगीत वाजत आहे उत्तम गती तरी आमुच्या साज संग्रहाप्रती आजी पाहू वाजवणी ऐसे ऐकूनी कलिंगा पद्मिनी म्हणे आपण पाहू वाजवणी मग ती किलो तळा आज्ञापोनी साजानुनी ठेवी तसे ते साज पुढे ठेवून वाजवी ती कुशळपणे परी स्वर गाण्यात अक्षर पूर्ण तेची काडी पुन्हा पुन्हा तेही ऐकूनी मैनाकिनी मग शिविका पुली कलावंतीनी कलिंगेचा साज घेऊन उभी केली पाठीमागे तिथे सांगे रसयुक्ती पुढारा वाद्य अक्षरे काढीती त्याची नीती अक्षरस्थिती तुही बोलवी मृदंगा परी ती वाजविती कलावंतीने तीही अक्षरे न येती कानी मग पुरवंडेचा हात धरून एकांताशी पै गेली
सलीलपणे चरणी माथा ठेवून पुषे तिस वार्ता माये तू कोण सांगा आता सकळ संशय सोडून तरी गोष्ट ठेवीशी चोरून तरी तुझ्या गुरुची आन माते वदे की प्रांजळवन कोण कोणाची तू अशी आयशे भूपिनी बोलता वचन मनात विचार खरी गौरनंदन प्रगट होण्याचा समय पूर्ण हाची सुलक्षण दिसत असे मग बोलता झाला प्रांजळ वचन माये मी असे सर्वथा नसे कामिन मच्छिंद्राचा प्रिय नंदन गोरक्षनामे मिरुदशे तरी श्री वेश नटी नारी नटोनी निघालो तव राज्यद्वारी ऐसे ऐकता ती सुंदरी पुन्हा चरण लोटली माग पुरुष परिधान आणूनी त्वरित गोरक्षनाथा निसवित म्हणे तू माझा सूत भेटलाशी दैवाने पूर्वी नाथाने नामाविधान तव रूपी केले निवेदन होताची तन मन प्रमाण तव भेटी उदेले सांगू देले परी काय जैशी सेविता का जगन्याय की गृही वस खाननी गाय परे प्राण वसा ठेवितसे की जळा वेगळी मासोळी होता रिगू पाही पुन्हा जळी तन्यायी मोह काजळी लागली तुझसाठी बा मग हटक शृंगार करुणी व्यक्त जडित कोंदणी लिवित रत्नमुद्रिका रणविंदी सहित मुक्त तुरा लाविला भरजरीचे कनकावर्णी परिधानुनी चिरभूषणी मस्तकी मधील नवरत्नी शिरपेच वरी जडिला वस्तेग्री बाहुवट हेम कुंदनी लकलकाट सर्वभूषणे तेजवट शृंगारीला नाचतो मग हस्त धरुणी केलो तिळेचा येती झाली सभा मंडळा येताची मच्छिंद्र देखील डोळा पुरुष व्यक्त कामिनी मनात मने मचिरनाथ पुरुष खायचा आला येत निकट येता केलो तळे ते हस्तखुने कोण तो एरेकडे हस्तखुने संकेती पाहुनी म्हणे गोरक्ष जती तुमचा उद्देश धरुणी चित्ती भेटी लागी पातला परी आज उदेला दैव आदित्य भेटला माझा प्राणसुत सकळ राज्याचा धैर्यवंत बाळ गोरक्ष माझा आता सकळ कांचनी पिटून गेली अंतकरणी सकळ वैभव राजमांडणी संगोपील बाळा आणि पाठिंबा बळीवंत सरोदर वडील गोरक्षनाथ दाकुटामीना तुमचा सूत संगोपील तयाशी म्हणून समूळ माझी कांचनी पिटून गेली दुरावनी वृद्धापकाळी चक्रपाणी कृपे वेष्टीला आपणाशी आयसे बोलता मैनाकिनी गोरक्ष हास्य करी म्हणे चित्ती म्हणे बळेची तरणी आधार चित्ती भूषी तसे आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव आम्हा कासयाशी वैभव विद्वे लागी कुंकुमटेव खटाटोप कासया की परिसा लागी कनक शृंगार की तक्री तुष्टिती देव अमर तैसे आम्हा विरक्त थोर राजवैभवा कासया की ग्राम गौतमीची कास दुग्ध काढून उंजुळीस ते प्रयोब्धीस पाजुनी सुरस तुष्ट चित्ती मिरविला की सकळ महेचा अनुपनाथ उंजुळी धान्याच्या गरजवंत की मित्र तेजाची भिक्षा मागत काजव्या ते जाऊनी तन्याये आम्हाशी वैभव कासये पद थोर राणीव येची जलपदशे आपुला भाव निसंगासंग जाऊनी परी आसो कार्यपूर्ती ऐकून घ्यावी याची मात श्री गुरु मर्जी आली करतलात मारुलात वैभवाशी आयशे गोरक्ष कल्पुनी मनी एरीकडे मच्छिंद्र मुनी किलो तळेचे शब्द ऐकून आसनावून उठला
आती प्रेमे दाटुनी पोटी गोरक्ष गळा घातली मिठी परी कवळुनी हास्य पोटी प्रेमे सद्द आलंगिला मग कलिंगे ते पाचारून भूप द्रव्य दिले वसना गौरवनी तेचे मन सभा स्वस्थाना बोळविले एरेकडे मंडपात शैल्यासहित मित्रणात निकड वैसुनी गोरक्षाते गोयोगक्षेम पुसदसे बद्रिकाश्रमे तपोराहाटी तुझगे सांगे गोरक्ष देठी कटकांगरी पांदा गोष्टी 12 वर्षे संपादिली ओ परी तप झालिया पूर्ण माव करी उमा रमण सकळ देवा बोलावून आतिथ्य मिरविले आयशे झालिया तप रहाटी परी तव वियोग सायना पोटी क्षणोक्षणी होता कष्टी शोक करू रिगतसे जया पदाचे होता स्मरण अंती जठर जाय विष्णुन ग्लान वदनी ओस कानन दाई दिशा दिसतसे मग उदका वाचुनी जैसामीन तडफडून देऊ पाहत प्राण ते माझे अंतःकरण दुःख डोई लावे तरे प्रारब्ध योग दारुण येथे भेटले तुमचे चरण आता गेल्या प्राण एकाएकी कदा न वसे मी आयशे ऐकता वचन युक्ती पुन्हा धरितसे हृदयाप्रती म्हणे वसा तुझ मागोती एकांगी कदा न करी मी मुळे होऊन बाळपण तुवान जाणविले मजविन सकळ करुणी लालन स्थावरपणी मिरविले जळा वेगळे जळ मासोळी विभक्त नराये कवने काळे ते मम चित्तादरित तपोमोळी विरक्त झाला नाहीस परे न भावे ते घडून आले श्री मारुतीने मज गोविले गोविले परे सदा फोले वैभव वाटे तुझ विनवा बा भोजन करिता षडसांनी तुझे स्मरण होता मने बा तो ग्रास ठेविला वनी विषय सम वाटत असे मग अश्रूने पूर्ण भरती नयन तुझ जवळी लागे माझा प्राण मग मूर्तिमंत तुझे ठेवून उभाराशी माझिया मग ताप उपजे मनात हा बाळकाशी टाकून वनात आलो मी फिरत फिरत हेची चिंतन निशिदिनी बा तुझ विन करिता तीर्थभ्रमण पर्यवस दिशा भावे मन मनात जल्पे वस टाकून कैसा आलो मी पापी ऐसे बोलता मात मग बोलता झाला गोरक्षनाथ हे महाराजा माझी ऐक मात तू ते सुत बहु असती जया देशी जाल गमन तेथेची सुत कराल निर्माण मग तुमचा मोह आचरण वाटले जाय महाराजा पर्याय एकची तू माझी आई मन माझे एकची ठाई मग जैशी होय गती प्रवाही जळाविन मिनाते की आरका कामुदिनी असती अपार तो मोह करील कोणावर परी कामुदी एकची मित्र सुखा परी नवया की चंद्रा चकोर असती बहुत परी चकोरा एकची रोहिणी नाथ त्याची न्याये जननी माते अशी एकची माते तू जळा असती बहु जलचर परी जलचरा एकची निरतन्याय मज माहेर एकची मचंद्र लादला श्लाघ्य पुरुषा अन्य युती परियुतीशी एकच पती तन्याये कृपामूर्ती माझे जीवन तू अशी धनाशी अपार असतीच्या याच्या चातकाशी धन तो एक तेवी तू माते जन्नी जनक एकची अशी महाराजा आयुष्ये म्हणून गोरक्षनाथ नेत्रे अपार अश्रुपात ते पाहुनी अंतरिक्ष सुत प्रेम हृदयी कवळीला मने तानुल्या सत्यवचन तुझ कोणी नशे मजविन आयशे म्हणून मुखचुंबन कवळुनी धरितसे मग सभास्थान वर्जुन पाकशाळेत उभ्यांता जाऊन गोरक्षा ताटी घेऊन भोजना ते सारिले
भोजन झाले एकासनी निद्रा करीती उभय जनी दीनोदयी स्नाने करुणी एकासनी बैसविती एक अंकी मीननाथ एकांकी गोरक्षसूत कनकासनी राजसभेत घेऊन नाथ वैसला जैसा वक्रतुंड षडसानन घेऊन बैसे उमारमण की माय यशोदे जवळी रामकृष्ण उभयांकी मिरविती असो आता हे कथन पुढे सुखे झाले संपन्न ते पुढल्या अध्यायी निरूपण होईल श्रोते श्रवण कीजे ते मच्छिंद्र उभयांकी घेऊन सुत सुताची फिडील बाकी शैल्या वेष्टुनी सुखासनी हाटकी नित्य मिरवे मच्छिंद्र तो नरहरी वंशी दोंडीसुत नरहरी मालू नाम त्याचे तो श्री गुरु कृपे रसाळ कथेचे निवेदिल श्रोतिया स्वस्ति श्री भक्ती कदार सम्मत गोरक्ष काविके सदा परिसुद भाग चतुरा विसवाध्याय गोड पुंडलिका वरदेव हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय महाराज की जय नवनाथ महाराज की जय।